फाटक जो आहे फाटकच्या पुढे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ड्रिलिंग करण्यात आलेली आहे. लोकांना जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागेल कसं होतं आणि आज या ठिकाणी तुम्ही भेट दिलेली आहे. ब्रिज चालू व्हायच्या आधी रेल्वेला आम्ही स्पष्ट त्यांना बैठकीमध्ये सांगितलेलं होतं की रेल्वे याच्या आजीपासून नारंगी गाव आहे आणि इकडे येण्या जाण्याचा मार्ग आहे, तर लोकांना ब्रिजवरनं लांब जाणं किंवा एवढ्या उंचावर न जाण्यापेक्षा एक तर सबवे किंवा फुटओव्हर ब्रिज या फाटकाच्या इकडे करायला पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली होती, मागणी केली होती आणि तसं त्यांनी स्पष्ट त्यांना सांगितलं होतं. त्या पद्धतीने त्यांनी त्याला होकार देखील दिला होता आणि याआधी देखील महापालिकेने त्यांना येण्या जाण्यासाठी किंवा त्यांच्या गरजेसाठी महापालिकेने त्यांना जागा दिलेल्या आहेत. परंतु अचानक जी बाउंड्री टाकायची होती ती तुम्ही बघितलं असेल का स्ट्रेट टाकत होते, कोणाच्या तरी इंटरफेअर किंवा कोणीतरी चुकीचं सांगितल्यामुळे किंवा मुद्दामून ती रस्ता बंद करण्याच्या अनुषंगाने थोडी पुढे घेण्यात आली, जेणेकरून हजारो लोक असलेल्या लोकवस्तीचा रस्ता बंद होत होता. वसई-विरार पालिकेच्या पाण्याच्या टाकीचा जायचा रस्ता बंद झालेला आणि जिकडे अधिकृतपणे परमिशन देऊन बिल्डिंग बांधलेले त्यांचा सगळ्यांचा रस्ता बंद करण्याचा, लोकांमध्ये उद्रेक वाढवायचा आणि मग त्याचा बेनिफिट घ्यायचा कोणाचा तरी हा प्रयत्न दिसतो. म्हणून जे कंपाऊंड टाकत होती रेल्वे ते खरं म्हणजे पाठी होतं, ते पुढे आणण्याचा कोणीतरी प्रयत्न केलेला आहे. त्याचा येथील नागरिकांच्या ह्या लक्षात आल्यानंतर आज आम्ही पाहणी केली, त्या दिवशी देखील पाहणी केली, याआधी देखील पाहणी केलेली आहे. अधिकाऱ्यांशी बोललो आता तर त्यांनी सांगितलं का अजून तसे कुठचे आदेश रस्ता बंद करण्याचे निघालेले नाहीत, कारण त्याला ऑब्जेक्शन सजेशन किंवा कुठची प्रोसिजर पूर्ण झालेली नाही आणि अशी प्रोसिजर न करता जाणून बुजून हा कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे. तर लवकरच आम्ही हायर ऑथॉरिटीशी बोलणार आहेत आणि कशाही कुठच्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता मोकळा कसा राहील तो आम्ही प्रयत्न करणार आहेत. कोणीतरी अधिकाऱ्यांनी सांगितलं का बाबा इकडे आम्हाला पैसे दिले तर आम्ही हा मोकळा सोडू. जर रेल्वेला पैसे पाहिजे असतील तर आम्ही पैसे देऊन देखील महापालिका हा रस्ता नागरिकांसाठी मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.